नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबीपी माझाच्या खास कार्यक्रमात आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वचषक माझा. मंडळी, चेन्नईतल्या विश्वचषकाच्या रणांगणात भारतीय संघाचा विजयी सलामीसाठी संघर्ष सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 200 धावांचं माफक आव्हान दिलं होतं, पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना ईशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे तीन महत्त्वाचे फलंदाज अवघ्या 9 चेंडूंमध्ये भोपळाही न फोडता माघारी परतले. त्यामुळे भारताची अवस्था 2 षटकात 3 बाद 2 धावा अशी केविलवाणी झाली होती. आणि त्या परिस्थितीत विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी रचलेल्या झुंजार षटकी भागीदारीनं भारताच्या आव्हानातली दुगदुगी कायम राखली. आणि आता भारतानं 36 षटकात 3 बाद 169 धावांची मजल मारली आहे. 84 चेंडूंमध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. विराट कोहलीनं 75 चेंडूत तर राहुलनं 72 चेंडूत आपलं अर्धशतक साजरं केलं होतं. विराटनं केवळ 3 तर राहुलनं 5 चौकार वसूल केले. दोघंही आता 80च्या आसपास आहेत आणि भारताकडून 200 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. आणि साहजिकच ही अतिशय चुरशीची, अतिशय थरारक मॅच चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममधून जे बघतायत आपले क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले, त्या सुनंदन लेला माझा पहिला प्रश्न आहे. सुनंदन, किती धडधड आहे अजूनही? मगाशी असलेली धडधड आणि आत्ताची असलेली धडधड याच्यात फरक आहे विजय. कारण मगाशी पोटात गोळा आला होता त्याची धडधड वाढली होती. आता विजयाच्या आतुरतेने धडधड वाढते, त्यामुळे फरक मला जाणवतोय. फॅन्टॅस्टिक भागीदारी या दोघांनी मिळून केली. त्यांनी हे जाणलं विजय की या विकेटवरती तुम्ही आडवे तिडवे फटके मारून रन्स नाही करू शकत, मान खाली घालून बॅटिंग करायला लागेल आणि तेच या दोघांनी करून दाखवलंय. सुनंदन, तू स्वतःच्या डोळ्यांनी त्या दोघांची बॅटिंग बघत होतास, काय बॅटिंगचं वर्णन करशील? सुनंदन, 3 बाद 2 धावा स्कोरबोर्डवर होत्या आणि अशा वेळी कशी बॅटिंग करायची याचं नेमकं उदाहरण विराट कोहली आणि लोकेश राहुलनं घालून दिलं. नेमकं कशा पद्धतीने त्यांनी गिअर चेंज केला आपला बॅटिंगचा? मी सांगतो तुला विजय, कारण 3 बॅट्समन आउट झाले, ते 0वर आउट झाले रे. 2 ओव्हर संपलेल्या असतानाच ते 3 बॅट्समन आउट झाले. ते स्मशान शांतता पसरलेली होती चेपॉक मध्ये. आणि त्याच्यानंतर हे दोघं एकत्र आले आणि त्यांनी परिस्थिती जाणली, विकेटचा अंदाज घेतला आणि धोका न पत्करता सिंगल्स पळण्यावरती भर दिला. मोकळ्या जागेत बॉल ढकलायचा, सिंगल पळायची, मोकळ्या जागेत बॉल पळ. आणि त्याच्यात पॅट कमिन्सला धक्का कुठं लागला तुला सांगतो. त्याचा हुकुमाचा बॉलर ॲडम झॅम्पाची बॉलिंग चालली नाही आणि तोच कच्चा दुवा हेरून त्याच्यावरती या दोघांनी घाव घातला. भरपूर धावा त्याच्या बॉलिंगवरती वसूल केल्या, ज्याच्यामुळे जो अपेक्षित धावगतीचा जो हे होता, दडपण होतं, ते कधी त्यांनी वाढून दिलं नाही. आणि मग जेव्हा खराब चेंडू मिळाले त्यावेळेला चौकारही वसूल केले. पण ह्याच्यामध्ये संयमाचा भाग खूप मोठा होता. एकमेकांना साथ देऊन, संयम ठेवून त्यांनी भागीदारी उभारली, म्हणून ही अगदी दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे. सुनंदन, तू सांगतोयस, पण या क्षणी देखील धडधड कायम आहे. 3 बाद 167 ही भारताची धावसंख्या आहे. सुनंदन, तू आपल्या सोबत राहत. माझा पुढचा प्रश्न असणार आहे. स्टुडिओमध्ये आपल्या समवेत माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी आहे. राजू, काय पद्धतीची मेंटल स्ट्रेंथ असते या सगळ्या बॅट्समनची? एवढे मोठे बॅट्समन आहेत, विराट कोहली असेल, लोकेश राहुल असेल, कशा पद्धतीने या परिस्थितीला सामोरं जातात? कारण सर्वसामान्य माणसाच्या जीवनात जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा आम्ही पण याच्यातून काही शिकलं पाहिजे. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणेच की विकेट एवढी इझी नाही आहे, पण कोणाचा तरी ग्रेटनेस आला पाहिजे आणि जो विराटने आज दाखवून दिला. 3 विकेट्स गेलेल्या, जसं आपण आत्ता म्हणालात त्याप्रमाणे, आणि विराटने त्याच्यानंतर जी बॅटिंग केली ह्याला ॲक्च्युली म्हणतात ग्रेटनेस. आणि ह्याच तऱ्हेने त्यांनी बॅटिंग दाखवली. एकच सांगायचं झालं म्हणजे की ऑस्ट्रेलियाने सुरुवात तर जोरात केली, पण कुठे ना कुठेतरी तो विराटचा कॅच गेला आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम थोडीशी डिमोरलाइज झाली आणि त्याच्यानंतर ते परत, मला असं वाटतं, त्यातनं बाहेर आलेच नाहीत. आणि ज्या तऱ्हेने विराटने बॅटिंग करतोय, अजूनही करतोय, ती खरंच म्हणजे ह्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला वाटतं तू मुद्द्यालाच हात घातल्यास, त्यामुळे आपण पहिलं ते बघूया की विराट कोहलीचा
या खेळी दरम्यान मिचेल मार्शनं त्याला अवघ्या 12 धावांवर असताना त्याचा कॅच सोडला आणि तो कॅच ऑस्ट्रेलियाला खूप महागात पडला. आपण पाहूयात ते दृश्य. बऱ्याच वेळा असं होतं ना की कॅचेस विन मॅचेस म्हणतात, पण कॅचेस सोडल्यानंतर देखील काय होतं ते चित्र आपल्याला दिसलं राजू. म्हणजे हा कॅच जो सोडला गेला तो असा होता की साधारण म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इझिएस्ट ऑफ इझी कॅच होता. कुठचेच कॅच तसे नसतात, पण असा जेव्हा कॅच सुटतो तेव्हा एका टीमचं मनोधैर्य थोडंसं खचलं जातं. आणि ह्याच्यात असं झालं की फार रेअर होतं की विकेट किपरला येऊन द्यायचं की मी जायचं. आणि त्यांच्या एकंदर रिॲक्शनमुळे असं वाटलं की दोघांमध्ये तेवढं अंडरस्टँडिंग नव्हतं. मार्श पण असा नाही गेला की माईन म्हणतात आणि जातात तसा, आणि विकेटकीपर पण नुसता धावत गेला आणि थांबला. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमुळे बऱ्याचदा असे कॅचेस सुटतात. आणि एवढा इझी कॅच सुटल्यावर कदाचित कुठेतरी असं वाटतं की काहीतरी चुकतंय, आणि तेच चाललंय. सुनंदन, तुझ्या डोक्यात नेमकं काय झालं होतं हे जे काही जेव्हा कॅच आला तेव्हा मिचेल मार्श आला धावत, विकेटकीपर धावत आला तिकडनं आणि तो कॅच दोघांच्या मध्ये पडायच्या म्हणजे मार्शच्या हातातनं तो सुटला. काय डोक्यात तुझ्या चाललं होतं त्यावेळी? हातातनं नाही सुटला, हाताच्या 2 हातांच्या मधनं त्याच्या मांडीवरती आदळला. परंतु एक आता वाईट बातमी मला द्यायला लागते चेपॉकवरनं की विराट कोहली आऊट झालेला आहे. पण त्यांनी भारतीय संघाला सुस्थितीत नेलेला आहे, त्यामुळे अडचण नाही असं मी म्हणेन. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या कॅचनी मॅचवरती खूप मोठा फरक पडलेला आहे. कारण तो कॅच जर का पकडला गेला असता तर भारतीय संघाच्या अडचणी शतपटीने वाढल्या असत्या. आणि पाठलागांच्या बाबतीत ज्याला बादशाह समजला जातो त्या विराट कोहलीनी के.एल. राहुल बरोबर केलेली ही 150 पेक्षा जास्त धावांची भागीदारी भारताला आता सुस्थितीत घेऊन गेली आहे. भारताला सुस्थितीत घेऊन गेली आहे. 4 बाद 167 धावसंख्या. विराट 85 धावांवर बाद झालाय आणि 85 धावांवर विराट जेव्हा बाद झालाय त्यावेळी मला पुढचा प्रश्न खरं तर त्यानं राजू कुलकर्णीलाच विचारायचा आहे. राजू, या क्षणी विराट बाद होणं हे भारतासाठी किती धोकादायक आहे आणि धक्कादायक आहे? कारण सुनंदन म्हणतोय ती स्थिती आता नाहीये जी आधी होती. धोकादायक आहे असं मला वाटत नाही, कारण अजून आपली खूप बॅटिंग यायची आहे. फक्त 35 रन पाहिजेत. परंतु विराटनी ज्या तऱ्हेने बॅटिंग केली, ज्या तऱ्हेने तू एक विश्लेषण केलं की त्याच्या पहिल्या 50 मध्ये फक्त 4 बाउंड्रीज होत्या, 3 होत्या, आणि मला वाटतं राहुलच्या 4 होत्या, 5 होत्या. आणि हीच गोष्ट इथे पाहिजे होती की या विकेटवर कुठचेही मोठ्या शॉट्ससाठी हे न करता तुम्ही हे सिंगल्स काढत बसा, कारण तशी विकेट कठीण होती. आणि आपल्याला वाटतंय तेवढी विकेट अजूनही काही सुधारली नाही आहे. पण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की एखादा ग्रेट बॅट्समन जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा ती विकेट अशी वाटते की एकदम नॉर्मल विकेट आहे, बॅटिंग विकेट आहे. परंतु ह्यालाच बॅट्समनचा ग्रेटनेस म्हणतात. आणि राहुलनी त्याला परत साथ दिली. दोघांच्यामध्ये काही अंडरस्टँडिंग चांगलं आहे. आणि त्याच्यामुळे असं वाटलंच नाही, ते दोघं जेव्हा बॅटिंग करायला लागले आणि तो एक पहिल्या 5-6 ओव्हर गेल्या, म्हणजे स्पेशली मला वाटतं 15 ओव्हर्स नंतर ज्या तऱ्हेने ते बॅटिंग करायला लागले त्या तऱ्हेने असं वाटलं की या विकेटमध्ये काय नाहीच आहे आणि आपण नुसती मॅच बघतोय जेव्हा इंडियाचे 200 होतील. राजू, खरं तर आता आपण थोडेसे सुस्थितीत आहोत म्हणून नाही, पण रोहित शर्मा त्याची विकेट गेली एक वेळ, आपण समजू तो बॉलला फसला. पण ज्या पद्धतीनं ईशान किशनची विकेट गेली आणि ज्या पद्धतीने श्रेयस अय्यरची विकेट गेली आहे, या दोघांच्या विकेटनंतर तुझ्या डोक्यात काय आलं? त्यांच्या डोक्यात पण हाच विचार आला असणार. टीमच्या मॅनेजमेंटनी पण त्यांना हेच सांगितलं असणार की जोपर्यंत बॉल नवीन आहे तोपर्यंत जेवढ्या रन्स करता येतील तेवढ्या करा, विदाऊट टेकिंग रिस्क, विदाऊट वरतून वगैरे मारण्यापेक्षा. आणि हेच मला वाटतं ईशान करायला गेला. श्रेयसचं मी ते नाही म्हणणार, श्रेयसचं थोडंसं रश ऑफ ब्लड झालं, कारण तो बॉल असा मारण्यासारखा पण नव्हता. मला असं वाटतं श्रेयसनी थोडंसं विकेटवर राहून तो पेस एक ॲडजस्ट करून जेव्हा त्याला एकंदर विकेटचा जसं पिचचा अनुभव आला असता तेव्हा त्यांनी ते स्ट्रोक्स खेळायला पाहते. श्रेयसचं थोडंसं रश ऑफ ब्लड झालं. ईशान मला वाटतं आपल्या इंडियन टीमच्या प्लॅनमध्ये चुकलं. या मुद्द्यावर आपल्याला आणखी काही गोष्टी याचा विचार करायचा आणि तो खास करून
भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचा. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव हा 199 धावात गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या डावात रवींद्र जाडेजाने 3 तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी 2 फलंदाजांना माघारी धाडलं. रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या या तिघांनी प्रत्येकी एक एक विकेट काढली. त्यामुळे भारतीय आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियानं सपशेल लोटांगण घातल्याचं चित्र होतं. आपण पाहूयात ऑस्ट्रेलियाच्या डावात भारतीय गोलंदाजांनी 10 विकेट्स कशा काढल्या. सुनंदन, आपण जेव्हा विचार करतोय की विराट कोहली आणि राहुल आपल्याला विजयाच्या दिशेनं त्यांना दोघांनी घेऊन जाणारी भागीदारी केली, पण त्याआधी या सामन्यात जर आपण जिंकलो तर निम्मी लढाई कोणी जिंकून दिली होती आपल्याला, तर ती भारतीय गोलंदाजांनी. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीचं तू थेट मैदानातून कसं वर्णन करशील? वर्णन असं करेन की मदत करणारं विकेट थोडंसं नक्की होतं, पण त्याच्यावरती एवढी टिचून बोलिंग की दोन्ही बाजूनी जेव्हा प्रेशर वाढतं तेव्हाच फलंदाजाची शिकार होते. आज जरी अश्विनला एकच विकेट मिळालेली असली तरी विजय हे विसरायला नको की अश्विननी अचूक बोलिंग टाकून फलंदाजांवरचं दडपण वाढवलं आणि मग त्याचा परिणाम हा जडेजा आणि ह्याच्या बोलिंगमध्ये आपल्याला दिसला. त्यामुळे ही जी शिकार झाली आहे ही सगळ्यांनी मिळून केलेली शिकार आहे असं मी म्हणेन. राजू, सुनंदन म्हणतोय ही सगळ्यांनी मिळून केलेली शिकार आहे आणि मला वाटतं जेव्हा तुमच्या हातात 6 गोलंदाज असतात त्यावेळेला हे होऊ शकतं, कारण एका गोलंदाजाला मार पडतो आणि तो यावेळेला हार्दिक पंड्या होता. असं होतं म्हणजे वन डे क्रिकेट हेच ह्यालाच म्हटलं जातं की तुमच्याकडे जे एखादा बॉलर नेहमी कमी पडतो, कारण जर दोघांनी चांगली बॉलिंग टाकली असेल तर बॅट्समन नेहमी तिसऱ्या बॉलरच्या पाठी लागतो. परंतु हार्दिकच्या ओव्हर्समध्ये 2 ओव्हर्समध्ये 21 रन झाल्यानंतर पण आपले जेव्हा स्पिनर्स आले तेव्हा त्यांनी ते प्रेशर चालू ठेवलं. अश्विननी म्हणा किंवा ह्यांनी कुलदीपनी म्हणा किंवा या दोघांनी ते प्रेशर चालू ठेवलं आणि त्याच्यानंतर जेव्हा विकेट्स पडायला लागल्या तेव्हा जडेजाने येऊन परत आणखीन 3 विकेट्स काढल्या. त्याच्यामुळे ते ऑस्ट्रेलियातनं बाहेरच नाही आले. जेव्हा विकेट्स पडायला लागतात तेव्हा पुढचे बॅट्समन येतात, थोडेसे डिफेन्सिव्ह होतात आणि परत त्यांच्या विकेट जात होत्या. तिथेच कुठेतरी ऑस्ट्रेलिया कोलमडली. 125ला मला वाटतं 6-7 होत्या. म्हणजे शेवटच्या ज्या त्यांच्या 70-80 रन्स झाल्या त्या पण त्यांनी अक्षरशः कशा बशा ढकलून काढल्या. तर यामुळे आपल्या बॉलर्सना नक्कीच श्रेय द्यायला पाहिजे. राजू, या सगळ्यांमध्ये तू सांगताना कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा सांगितलंस, पण ज्याचं नाव सुनंदनने पुन्हा पुन्हा घेतलं तो अश्विन. हा अक्षर पटेल दुखापतग्रस्त झालाय म्हणून संघामध्ये आलाय. या अश्विनच्या कामगिरीचं तू मूल्यमापन कसं करशील? अश्विन हा सीझन इंटरनॅशनल क्रिकेटर आहे. जसं मी मगाशी म्हटलं तेव्हा की प्रत्येक बॉलरनी ठरवायला लागतं की आज कोणीतरी दुसऱ्याने विकेट्स काढले, आज त्याला मला सपोर्ट करायला पाहिजे. किंवा बऱ्याचदा असं होतं की माझी बॉलिंग चांगली पडते, दुसऱ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. कारण असं होतं की एका बाजूनी जर रन्स धावा निघायला लागल्या तर ते माझ्यावरचं प्रेशरसुद्धा वाढतं, बॉलरवरचं प्रेशरसुद्धा वाढतं. अश्विनने आज ते एका प्रोफेशनलप्रमाणे ते प्रेशर बॅट्समनवर ठेवलं आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच विकेट्स गेल्या. त्यामुळे नेहमी 50 ओव्हरमध्ये 10 ओव्हर जेव्हा प्रत्येक बॉलर टाकू शकतो तेव्हा त्याचं श्रेय सगळ्यांनाच द्यायला पाहिजे. नक्कीच. मला आता सुनंदनला प्रश्न विचारायचा आहे. सुनंदन, 4 बाद 172 असा स्कोर मला दिसतोय. नेमकं या क्षणी मैदानात काय स्थिती आहे आणि किती आपण विजयाच्या दिशेनं जातोय हे निश्चित दिसतंय? दमदार पावलं टाकतोय, काही शंका नाही. कारण राहुल खंबीरपणे उभा आहे आणि बदललेला हार्दिक पंड्या हा आपल्याला खेळताना दिसतोय. कारण कुणीही मोठे फटके मारायची घाई करत नाहीये आणि त्याची आता गरज पण नाहीये. मैदानातलं वातावरण खूप वेगळं आहे. हे खरं वन डे इंटरनॅशनलची मजा मला दाखवतंय, जे T20 मध्ये तुम्हाला बघायला मिळणं शक्य नाही. कारण चढ उतार आजच्या सामन्यामध्ये बघायला मिळाले. त्यामुळे कोणीही सीटवरनं हल्लेलं नाहीये. पण जो एक दिवसीय सामन्यामधला जल्लोष असतो तसा जल्लोष अजून झालेला नाहीये. त्याचं कारण लोक जाणून आहेत. हे विकेट, ही मॅच, या मॅचच्या विजयाचं महत्व हे प्रेक्षक इथले जाणून आहेत.
धन्यवाद सुनंदन. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलंस. आपल्याला आणखी गप्पा मारायच्या आहेत सुनंदन, पण या क्षणी भारताचा स्कोर आहे 4 बाद 173. भारताला विजयासाठी हवा आहेत अजून 27 आणि भारताच्या हाताशी अजूनही 65 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे भारतीय संघ विजयाच्या दिशेने जातोय. भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या सामन्यात भारताला आता 59 चेंडू हाताशी आहेत आणि केवळ 12 धावा विजयासाठी हव्या आहेत. मी थेट जातोय चेन्नईला. आपला सहकारी आणि क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले तिथे आहे. सुनंदन, या क्षणी चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवरचं वातावरण कसं आहे? पिसून काढतोय, कारण इतका वेळ संयम ठेवलेला के.एल. राहुलनी आता शस्त्र बाहेर काढलेलं आहे. त्या मॅक्सवेलला सांभाळून खेळून, सांभाळून बॅटिंग करून त्यांनी जपून ठेवलेलं होतं. त्याच्यावरती आता आक्रमणाची भाषा तो बोलून दाखवतोय. एक उत्तुंग षटकार मारलाय, पाठोपाठ एक चौकार मारलाय, आणि तू जे म्हणत होतास आता 7 बॉलमध्ये 18 धावा, त्या आता 8 वरती आणून ठेवल्यात त्यांनी. त्यामुळे वातावरण बदललंय, लोक ओरडायला लागलेली आहेत. 58 चेंडूत राजू केवळ 8 धावा हव्या आहेत. हे चित्र जे बदललंय, ह्या चित्र बदलण्याचं अर्थातच सगळ्यात मोठं श्रेय विराट आणि राहुलला जाते. पण या क्षणी आल्यानंतर जो फलंदाज मैदानात येतो त्याच्या डोळ्यासमोर किंवा डोक्यात त्याच्या काय नेमके विचार असतात, आणि हार्दिक पंड्याने जे मोठे फटके खेळले आहेत ते अतिशय योग्य आहेत का, त्या क्षणी भान राखून खेळायचं असतं? म्हणजे तो जो खेळाडू ग्राउंडमध्ये जातो त्याच्यापेक्षा पॅव्हेलियनमधल्या खेळाडूंना असं वाटत असतं की ह्यानी परत सिंगल्स काढून एक जिंकूनच परत यावं. परंतु हार्दिकचा गेमच असा आहे की तो कुठचंही प्रेशर घेत नाही आणि कोणाला टॉपवर येऊन देत नाही, आणि त्याचप्रमाणे त्यांनी केलं. त्याने अटॅक केला. त्याच्यानंतर राहुलला पण वाटलं की आपण कुठेतरी कमी पडतोय, त्यांनी पण टेस्ट करून दाखवलं, आणि मला वाटतं विजय एकदम जवळपास आलेला आहे. आता विजय एकदम जवळपास म्हणजे केवळ 6 धावा हव्या आहेत आता भारतीय संघाला विजयासाठी. आणि पहिला विजय किंबहुना विजयी सलामी भारताची या चेन्नईच्या मैदानात आता साजरी होणार, यात काही शंका नाही राहिली. पण सुनंदन, जर या विजयापासून काही धडा घ्यायचा असेल तर तो धडा नेमका कोणता घ्यायचा? हेच घेतलं पाहिजे की घाई गडबड करायची नाहीये, कारण 20 ओव्हरची मॅच नाहीये, 50 ओव्हरची मॅच आहे. 300 बॉल्स खेळायची संधी आहे. त्यामुळे ज्या लोकांनी घाई केली त्यांचं नुकसान झालं. ज्या लोकांनी संयम ठेवला, मग तो ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनमध्ये असू देत, भारताच्या बॅट्समनमध्ये असू देत, ज्यांनी संयमाची तयारी दाखवली त्यांना क्रिकेटने भरभरून दान दिलेलं आहे. हेच या सामन्यातनं लक्षात ठेवण्यासारखं आहे. राजू, तू काय सांगशील? काय धडा घ्यायला पाहिजे टीम इंडियानं? जरी इथं विजय आता साजरा होतोय तरी या सामन्यातनं काय शिकायला हवं? धडा असा घेतला पाहिजे की ही विकेट अशी होती, या विकेटवर असं खेळलं पाहिजे. ह्याच्या पुढची मॅच आपली अफगाणिस्तानची आहे, त्याच्याबरोबर असं खेळलं पाहिजे. त्याच्यानंतर पाकिस्तानची मॅच आहे. प्रत्येक जागी प्रत्येक विकेट बघून आपण आपलं धोरण ठेवलं पाहिजे. प्रत्येक विकेट बघून आपण त्या दृष्टीनं रणनीती आखायला हवी असं म्हणतोय राजू कुलकर्णी. सुनंदनी नेमकं तेच म्हणतोय. पण भारताचा विश्वचषक आपल्या 10च्या बातम्यांमध्ये साजरा होणार आहे. त्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.